ठाण्याला काय हवंय नेमकं आता? ठाण्याला पाण्याचं धरण हवं आहे. ठाण्याला पाणी नाही आहे. एक एक सोसायटी 30-30, 40-40 लाख रुपये पाण्याचं बिल भरतीये. सगळ्यात महत्त्वाचं जर आज आम्हाला काय हवं असेल तर पाणी हवं आहे. आम्हाला ट्रॅफिकमुक्त ठाणं हवं आहे. म्हणजे मी जर मुंबईवरनं निघालो तर मी ठाण्यातल्या चेक नाक्यापर्यंत एक 45-50 मिनिटात पोहोचेन. पण ठाण्याच्या चेक नाक्यापासून मी कासारवडवलीला जायचं असेल मला तर 1 तास लागतो. हिरानंदानीला जायचं असेल तर 1 तास लागतो. मला ह्यातनं मुक्तता हवी आहे. माणसं दिवसातली 4-4, 5-5 तास फक्त ट्रॅव्हलिंग करतात. 8 तास काम करतात आणि 5 तास ट्रॅव्हलिंग करतात. ह्यातून लोकांना मुक्तता हवी आहे. ते ठाण्यासाठी व्हावं ही माझी इच्छा आहे. अहो, ठाणं काही मुंबईसारखं खूप मोठं नाही आहे. ठाणं 4-4.5 किलोमीटरचा एरिया आहे. तुम्ही असं गेलात तर टोल नाक्यापासून ते खारेगाव टोल नाक्यापर्यंत ठाणे बरोबर. 1.5-2 किलोमीटरचं ते अंतर आहे. बरोबर आहे. हिकडनं कासारवडवलीपासून तर रेती बंदरपर्यंत ठाणे. बरोबर बरोबर आहे. हा जर तुम्ही पूर्ण जर आमचा एरिया सर्कल बघितलं तर 8-10 किलोमीटरचं त्यात तुम्ही सुविधा नाही मुख्यमंत्री असताना देऊ शकलात. नागपूरला देवेंद्र फडणवीसांनी दिलं ना, भलं केलं ना त्यांच्या लोकांचं. मग आम्ही ठाणेकर म्हणून जर त्या अपेक्षा बाळगल्या तर कुठं चुकतो आम्ही? बरोबर. आमचं चुकतो कुठं? आणि आम्ही बोलायला लागलात की तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय. किती गुन्हे आहेत तुमच्यावर? खूप आहेत. तरी 85 वगैरे गुन्हे आहेत माझ्यावर. आणि त्याच्यातला सगळ्यात सिरियस ऑफेन्स कोणता आहे? असं नाही आहे. सिरियस ऑफेन्स म्हणजे माझी जेवढी आंदोलनं आहेत ती लोकांसाठीच आहेत. म्हणजे कुठेतरी पाण्याचा प्रश्न होता, कुठेतरी रस्त्यांचा प्रश्न होता, कुठेतरी एखाद्या मराठी माणसाला कोणीतरी मराठी बोलणार नाही म्हणून सांगितलं असेल. सो असेच आमच्यावर गुन्हे आहेत. आमच्यावर काय कोणाचा खून केल्याचे गुन्हे नाही आहेत.